पॉईंट समजलाय आता नक्की सगळ्यांना? हे क्लिअर झालंय? आपली बेसिक बॅच असणार आहे जून मध्ये मॅथ्सची. 1 जूनला मीच येणार आहे ती. त्यामुळे ह्या बारीक सारी गोष्टी परत खूप जास्त डिटेलमध्ये मी शिकवेल तुम्हाला, काळजी करू नका. पण तो आता तात्पुरते गणित सोडवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून ते करून घेऊयात आपण. एकदा ते झालं की मग पुढचं सगळं आपोआप होत असतं. म्हणून पहिलं काय व्हायला पाहिजे? पहिलं व्हायला पाहिजे. पहिलं झालं की आपोआप काय होतं? दुसरं होतं. दुसरं झालं की अरे 2चीच परवानगी आहे नालायक हो. तिसरं कशाला पाहिजे? हम दो लगेच निघाले तिसरं. काय फॅक्टरी टाकता? हे प्रोडक्शन. ऐसा नाही चालता ना मुन्ना. पोरांच्या राज्यात इकडे खुशीच. त्यांचं म्हणणं आहे सर पहिलं दुसरं जाऊ द्या, फक्त लग्न होऊ द्या. आणि ते एवढे खुश झालेत की अरे 1 2 3 म्हणजे लग्न बी होणार, 1 2 3 पोरं पण. वा 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 वा. सारखं तर ह्याच म्हणजे आनंदात आहे. सर काय नाही पोरं होऊ द्यायचे, त्यांना कामाला लावायचं, आपण मजा करायची. काय प्लॅन आहे पोराज? हो ना? अच्छा ठीक आहे असं. मग काय प्लॅन आहे? आजकालची पोरं अभ्यास का करत नाही? तुम्हाला हा प्रश्न नाही पडला का? पोरी हुशार आहे सगळीकडे, बरोबर आहे का नाही? रुद्र, जनरली टॉपर कोण येत आहे? पोरी येतात. पोरं काय येत नाही कृष्णा? कारण पोरांची एक बैठक पार पडली. बैठक काय म्हटलं तो? पोरी अभ्यास करू देत नाही. पोरांची एक बैठक पार पडली. म्हणले आपल्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी एवढ्या सगळ्यांनी आतापर्यंत बाहेर जाऊन कष्ट घेतले. आपली आई, आजी, पणजी कुठे होत्या? घरामधली कामं सांभाळत होत्या. आता म्हणले जरा ह्या पिढीमध्ये आपण काया पालट करूया. काय करूयात? काया पालट. आता काय करूयात? आपल्या बायकोला बाहेर कामाला पाठवू आणि आपण घरातली धुनी, भांडी, पोरांचे डायपर बिपर बदलले वगैरे सगळे ह्या बारीक सारी गोष्टी आपण करू. आकाश दादा तेच करणार आहे. त्याला तेच म्हणायचं होतं. आता हे बघा, बरं आता ही पोरांची गुप्त मीटिंग झाली. आता मी तुम्हाला सांगून टाकलं, तुम्ही आपल्या वर्गात आहेत म्हणून तुम्हाला खरं खरं सांगितलं. नाहीतर ते आमचं ठरलं होतं आधी की असंच करायचं. आता रव्या का अभ्यास करत नाही? त्याला काही येत नाही का? येतं, सगळं येतं त्याला. पण त्याचं ठरलेलं आहे आपल्या बायकोला बाहेर कामाला पाठवायचं. आपण घरात मस्त दुपारपर्यंत भांडी धुनी सगळं आवरून टीव्हीचा रिमोट हातात घेऊन घरात ते आपलं डीमार्ट मधून पॉपकॉर्नचं एक पाकिट आणायचं, कुकर मध्ये टाकायचं, ताट 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 पॉपकॉर्न बाहेर, इकडे पिक्चर चालू, सनम तेरी कसम. बरोबर आहे की नाही? एकदम ओके मध्ये कारभार करायचं ठरलेलं आहे की नाही रवी? नाहीतर त्याला अभ्यास येत नाही का? येतो. तसा तो टॉपर होईल, परंतु तो टॉपर जर झाला तर त्याची बायको काय म्हणेल? तू कामाला जा, तू जॉब कर. म्हणून तो अभ्यास करे ना. आत्ताशी मला कळलंय, सार्थक 8वी पर्यंत टॉपर होता माहिती ना तुम्हाला. नंतर काय झालं? घसरला नाही, त्याने स्वतः बसून घेतलं खाली. कळलं? नाही नाही, आपल्या बायकोला काम करू द्यायचं. पॉइंट क्लिअर आहे ना? बरोबर ठरले की नाही आपले? तुम्ही माझ्या पार्टीत आहात की नाही? आहात की नाही? वाईट वाटतंय? वाईट वाटतंय? काळ बदलणार. मी कुठं वेगळं काय म्हणतोय तेव्हा? उलट झालंच आहे, तुम्हाला पण उलट्या होणार. सॉरी, नाही होणार. तरी मी तुला कितीतरी वेळा म्हणतोय मी, तू असं मध्ये मध्ये बोलू नको. आता डायरेक्ट तरी गुड न्यूजची जाहिरातच येणार तुझी. या आता मी काय बोलणार याच्यावरती असं. बाळांनो, काळ बदलत चाललाय. आता मी ही चेष्टा नाही करत, एकदम सिरियस नोट वरती सांगतो. पुढचा काळ असा आहे, आत्ताच झालंय हे ऑलरेडी. युपीएससीच्या टॉपर मुली, एमपीएससीच्या टॉपर मुली, 10वी टॉपर मुली, 12वी टॉपर मुली, सीएच्या टॉपर मुलीच. सगळीकडे मुलींचाच डंका वाजतोय. डिफेन्सचं एक फील्ड होतं ज्याच्यामध्ये मुलींना आधी ऍडमिशन नव्हतं भेटत, आता त्यातही ऍडमिशन ऑन केलं. तिकडे टॉपर येणार मुलीच. आपलं काम संपत चाललंय. आपला जो म्हणजे वर चष्मा होता या सगळ्या गोष्टींमध्ये तो संपत चाललाय. मग साहजिक आहे, उद्या जर त्या टॉपला असतील, त्यांच्याकडे टॉपची क्वालिटी असेल, तर बाहेरचं जग सांभाळणार कोण? मुली. मग बाहेरचं जग सांभाळायला जर त्या गेल्या तर घरी कोण असणार? आपण. ध्यानात ठेवा,
ही चेष्टा मी नेली मगाशी चेष्टेच्या मार्गाने, परंतु हे सिरियस नोटवरती आहे. स्वतःचा रुतबा जर क्रिएट करायचा असेल तर घासायला लागेल. त्याशिवाय होणार नाही. काहीतरी चांगले मार्ग ठरवा स्वतःसाठी. त्यांचं काय झालंय, त्यांना आजपर्यंत तेवढं स्वातंत्र्य मिळत नव्हतं. आता स्वातंत्र्य मिळालंय तर ते आदर्शासारखं ते घेतायत. मग ते अभ्यास बी करतायत आणि सगळ्याच गोष्टी करतायत. तुम्हाला आधीपासूनच भरपूर स्वातंत्र्य आहे, तर तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्ही आपलं मोक्कारी हिंडताय. आज रस्त्यावरचे कुत्रे रस्ते बदलायला लागले. तुम्ही आलात, किती म्हणतात, "आला बाबा ते, जाऊ दे दगड-बिगड हाणन, चला बाजूला जरा 2 मिनिटासाठी." एवढं तुम्हाला ओळखतात ते, कारण तुम्ही रात्रंदिवस बाहेरच. स्वातंत्र्य झालंय अमर्याद. त्याचा होणार आहे हा तोटा. ही चेष्टा नाहीये. तुम्हाला दिसणार आहे सगळ्या गोष्टी. काळ जास्त लांब नाही, तुमच्यापासूनच ही सुरुवात आहे. समजलं का? मगाशी हसायला लय बरं वाटलं. आता तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, आम्ही काय त्याला तेव्हा आम्ही रिक्षा घेऊन, टेम्पो चालवून." त्याच्या पलीकडे मग कामच नाही तुम्हाला. क्वालिटी आता डेव्हलप करा. काय पवार साहेब? हं?